शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आली अद्रकीच्या बाजारभावाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आली अद्रकीचे बाजारभाव आहेत तर ते आता स्थिर झालेले आहेत. आणि स्थिर होत असताना त्याचं कारण म्हणजे असं की साईटचा जो माल आहे बेंगलोर आंध्रामधला, तर तो माल आता म्हणजे सुरू आहेत गेल्या मागच्या महिन्यापासून. तर मित्रांनो, साईडचा माल सुरू असताना देखील जे आली अद्रकीचे बाजारभाव आहेत तर ते कमी झालेले नाहीत, म्हणजे स्थिर आहेत, एका जागेवर आहेत. आणि आपले बरेचसे शेतकरी बांधव आता म्हणजे त्यांना असं वाटतं की आता नेमके भाव वाढन का. तर मित्रांनो, गेल्या मागच्या महिन्यामध्ये किंवा ह्या 15 ते 20 दिवसाच्या नंतर एक तेजी त्या ठिकाणी आली होती. 50 रुपये 52 रुपये त्या ठिकाणी आली अद्रकीचे बाजारभाव गेले होते. परंतु आता जे भाव आहेत तर ते 45 रुपयापासून 46, 47, 48 रुपया लोक त्या ठिकाणी स्थिर भाव झालेले आहेत. तर याच्या पाठीमागचं जे कारण आहे तर ते आहेत साईडचा जो माल आहे बँगलोर कर्नाटक साईडचा, तर तो माल आता सुरू आहे. तिकडचा सुद्धा माल ट्रान्सपोर्ट होऊ लागला आहे मोठा मार्केटमध्ये. आणि आपलासुद्धा माल त्या ठिकाणी मार्केटमध्ये ट्रान्सपोर्ट होऊ लागला आहे. तर आपले जे शेतकरी बांधव आहेत तर ते शेतकरी बांधव म्हणजे टप्प्याटप्प्यानं माल काढत आहेत. तर मित्रांनो, आपण जर का मागचा विचार केला मागच्या 1 महिना किंवा 2 महिन्याच्या अगोदरचा, तर सुरुवातीला जो बाजारभाव होता हा 32, 33, 35 रुपयाचा सुरुवातीला बाजारभाव आपल्या शेतकरी बांधवांना मिळालेला आहेत आली अद्रकीमध्ये. आणि आता जो बाजारभाव आहे तर तो 45 रुपये सरासरी, म्हणजे जर का एखादा शेतकरी सौदा होऊ लागला तर सरासरी त्याला 45 रुपयामध्ये मागू लागले काही व्यापारी 46 रुपयामध्ये मागू लागले, काही व्यापारी 47-48 रुपयामध्ये त्या ठिकाणी सरासरी माल मागू लागले. तर आता हा जो माल आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा जे आली अद्रकीचे पीक आहेत तर ते पाहिजे तसं ॲव्हरेज त्या ठिकाणी देऊ लागलं नाहीत. म्हणजे एका एकरामध्ये काही शेतकऱ्यांना 80 क्विंटल, 90 क्विंटल, 100 क्विंटल त्या ठिकाणी असा उत्पादन निघू लागला आहेत. आणि जे शेतकरी आहेत त्यांनी 1 एकर, 2 एकर, 2.5 एकर, 1.5 एकर असं क्षेत्र पेरलेलं आहेत. तर त्यांचा म्हणजे काही शेतकऱ्यांना ॲव्हरेज निघू लागला आहे, म्हणजे चांगल्या प्रकारचा ॲव्हरेज निघू लागला आहे. तर ज्या शेतकऱ्यांना ॲव्हरेज निघू लागलं तर त्या शेतकऱ्यांना म्हणजे त्यांचा माल चांगला आहे. तर त्या शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांची जी सौदी होऊ लागली आहेत तर ते बऱ्यापैकी होऊ लागली आहेत, म्हणजे 100-200 वाढून होऊ लागले आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांचं समजा ॲव्हरेज कमी आहेत तर त्यांचं थोडंसं मीडियमसुद्धा माल येतो, म्हणजे ॲव्हरेज कमी म्हणल्यावरती माल मीडियमच असतो. तर त्या हिशोबानं त्यांचा मीडियम दरामध्ये म्हणजे 45-46 रुपयामध्ये त्या ठिकाणी मागू लागले आहेत. आणि त्यांचं जे पीक चांगलं आहे, म्हणजे त्यांचं ॲव्हरेज चांगलं निघू लागलं आहेत आणि मालसुद्धा चांगला एक्सपोर्ट क्वालिटीचा आहेत, तर त्यांना 47-48 रुपयाच्या दरामध्ये त्या ठिकाणी मागू लागले आहेत. तर अशा पद्धतीने सौदे आसपास आपल्या शेतकरी बांधवांचे होऊ लागले आहेत. आणि हा जो बाजारभाव आहे तर हे आपण 1-2 दिवसापूर्वी शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट साधलेला आहे आणि 1-2 व्यापाऱ्यांशी सुद्धा त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट साधलेला आहे. तर त्यांनी आपल्याला अशी डिटेल सांगितलेली आहेत आणि त्या हिशोबानं मी तुम्हाला सांगित आहेत. हा काही असा अंदाज म्हणजे अंदाजेपणाचे भाव व्यक्त आपण करत नाहीत. शेतकऱ्यांशी चर्चा करत असतो आणि व्यापाऱ्यांशी सुद्धा चर्चा करत असतो. तर त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी तुम्हाला भाव देण्याचं काम करत असतो. तर मित्रांनो, गेल्या काही मागच्या महिन्यामध्ये तेजी आली होती, आपल्याला माहीत आहेत 50-52 रुपये त्या ठिकाणी गेली होती. परंतु जर का बँगलोर कर्नाटक साईडचा माल जर का एक्सपोर्ट म्हणजे थांबला असता, म्हणजे किंवा थोडा मागं लेट झाला असता, तर आपल्याला 100% त्या ठिकाणी भाव वाढले असते. परंतु आपल्या भावामध्ये आपल्या दरामध्ये तो माल देखील त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि जो मंडीमध्ये जो दर भेटू लागला आहे, म्हणजे आपल्याच मालाला जो मंडीमध्ये जातो तर मंडीमध्ये आपल्या मालाला दर भेटू लागला आहे, तर तो 56 रुपये, 58 रुपये, 60 रुपये ह्या म्हणजे मंडीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या मालाला दर त्या ठिकाणी भेटतो, म्हणजे व्यापाऱ्यांना तो दर भेटतो. तर आपल्याला व्यापारी आपल्याकडून समजा 500-600 रुपयाच्या हेरफेरीवर, म्हणजे ट्रान्सपोर्टचा खर्च असेल किंवा काही जो त्यांना मजुरीचा खर्च असेल, तर त्या हिशोबानं ते आपल्यापासून खरेदी माल करत असतात. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की हा जो बाजारभाव आहे तर हा योग्य आहे का. तर मित्रांनो, हा जो बाजारभाव आहे 45 रुपयापासून 46-47 रुपये लोक, तर हा योग्य बाजारभाव आहे. गेल्या 2-3 वर्षापासून आपण बाजारभावाचा आली अद्रकीच्या बाजारभावाचा जर का विचार केला तर अत्यंत कमी दरामध्ये आली अद्रकीचे बाजार त्या ठिकाणी होते. आणि बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी 15 रुपये, 18 रुपये, 20 रुपये, 25 रुपये, 22 रुपये असे
अली अद्रकीचे दर असताना त्या ठिकाणी मागच्या वर्षीला तिघ असताना त्या ठिकाणी अली अद्रक विकली होती. परंतु आजचा ह्या वर्षीचा जर का विचार केला तर आपल्याला 45 रुपयापासून 47-48 रुपये लोक हा दर हा म्हणजे चांगल्या प्रकारचा दर भेटू लागला आहे आणि आपण त्या ठिकाणी माल दिला तर परवडू शकतो. कारण की बरेचसे शेतकरी आता त्यांना पाण्याची टंचाई येते, त्याच्यानंतर त्यांना पैशाचा सुद्धा प्रॉब्लेम असतो. कारण की 12 महिने आता होऊन जाते पिकाला आणि ही जो माल काढला तर आपण त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांचा माल जर का चांगला असेल तर ते समजा धमक असेल तर ते ठेवू शकत्या 8, 4, 15 दिवस 1 महिना आणि काही शेतकऱ्याला समजा पर्याय नसेल तर तो माल देऊन टाकू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने अली अद्रकीचे बाजारभावाची अपडेट आपण बघितली आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून जे शेतीविषयक माहिती आहेत तर ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळेल. तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.